हरे प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने किंवा येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने। संता बिन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने। एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने। विठ्ठला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन्निहितपानि मंडन मंडनानां, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतया। पांडुरंग करू प्रथमन मन प्रथमन मान, पांडुरंग करू प्रथमन मन प्रथमन मान, पांडुरंग करू प्रथमन प्रथमन मान, पांडुरंग करू प्रथमन मन प्रथमन मान। पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या गुरुपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। आत्मरूप गणेशो केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता। श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी, बरनऊ रघुबर विमल जशोदाय कुफलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बलबुद्ध विद्या देहो मोहि हरऊ गले सविकार। विठाला विठाला प्रस्तुत प्रसंगी प्रस्तुत स्थळी कीर्तन रूपी वाङ्मयीन सेवेसाठी निवडलेला अभंग महान वैष्णव महान भगवत भक्त शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पैठणकर यांचा अभंग असून अभंग 4 चरणाचा आहे। या अभंगाद्वारे श्री संत एकनाथ महाराज साधकाला, मुमुक्षुला, भाविकाला, भक्तगणाला आणि
ज्यांचे काही मनोरथ अतृप्त आहेत, अपूर्ण आहेत, असं जीवन जगणाऱ्या जीवाला उपदेश करतात, मार्गदर्शन करतात. मार्गदर्शनाचा एकच विषय आहे, तुम्ही सर्वांनी संतांचे पाय सेवावे, धरावे. संतांचे ते पाय, संतांचे पाय धरावेत असा बोध आहे, उपदेश आहे. का धरावे जर असं विचारलं तर त्याचं उत्तर आहे हरीच्या प्राप्तीचा उपाय. त्यासाठी धरावे संतांचे ते पाय. संतांचे ते पाय धरल्याच्या नंतर काय होईल? येणे साधती साधने. का धरावे संतांचे पाय? तुटती भवाची बंधने. म्हणून धरावे संतांचे ते पाय. अजून का धरावे संतांचे पाय? संताविन प्राप्ती नाही, म्हणून धरावे संतांचे ते पाय. आणि अजून कशासाठी धरावेत? संत मनोरथ पूर्ण करीती, म्हणून धरावे संतांचे ते पाय. या अभंगाद्वारे का संतांचे पाय धरावे याचा इतक्या पद्धतीने अर्थ आणि इतके कारण श्री संत एकनाथ महाराज सांगतात. विठाला विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा पर्याय असा मौजे उदार आणि भाविक बरबडी या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालणारा अखंड हरिनाम सप्ताह समस्त गावकरी मंडळी, सगळ्या गावातील मंडळी, सगळ्या आडनावाचे, सगळ्या पक्षाचे, सगळ्या वार्डातले, सगळ्या वाड्यातले, सगळ्या मताचे सगळे मिळून एका मनानं एका दिलानं सप्ताह साजरा करतात आणि केलाही पाहिजे. का केला पाहिजे याचं उत्तर आहे, सप्ताह म्हटलं की धर्म कार्य आहे आणि मृत्यूच्या नंतर माणसाच्या सोबत जर काय येत असेल त्याचं उत्तर आहे फक्त धर्म येतो, बाकी काही येत नाही. त्यासाठी एक शास्त्रामध्ये श्लोक आलाय, धर्मो मित्रम मृतस्य च. मृत्यूनंतर फक्त धर्मच सोबत येतो, काही येत नाही. या श्लोकामध्ये याच्या अगोदर लेखकांनी 3 उदाहरणं दिली, मी तुम्हाला पटण्यासाठी सांगतो. विद्या मित्र प्रवासेषु, भार्या मित्र घरेषु च, व्याधिस्तस्य औषधम मित्रम धर्मो मित्रम मृतस्य च. आयुष्यामध्ये विद्यार्थ्याचा, माणसाचा, गुणवानाचा, कलाकाराचा खरा मित्र आपली विद्या आहे. कुठेही जाऊ द्या, उपाशी मरू देत नाही. विद्या आपला मित्र आहे, खरा मित्र विद्या आहे. नाही कळलं तुम्हाला? कळल्यासारखं सांगतो. घरामध्ये आपला खरा मित्र आपली बायको आहे. आता तर पटलं ना बाबा? हो म्हणाले. हा बरोबर आहे, काय अडचण नाही. घरामध्ये खरा मित्र आपली पत्नी आहे. महिलासाठी आपला खरा मित्र आपला पती आहे. का? गरिबी सोडत नाही, श्रीमंती सोडत नाही, सुखात सोडत नाही, दुःखात सोडत नाही, कुठल्या अवस्थेमध्ये सोडत नाही. खरा मित्र भार्या मित्रम गृहेषु च. तिसरं उदाहरण आहे, व्याधिस्तस्य औषधम मित्रम. रोगी माणसाचा खरा मित्र औषध आहे. एका रोग्याला, एका आजारी माणसाला सगळे पाहुणे येऊन भेटून गेले, औषध भेटलं नाही. आणि एकाला कोणीच भेटायला आलं नाही, औषध भेटलं, कोण फायद्यात राहिलं? ज्याला औषध भेटलं तो फायद्यात राहिला. जसं तसं मृत्यूच्या नंतर फक्त धर्मच येतो, बाकी काहीच येत नाही. म्हणून ते केलं पाहिजे. विठाला विठाला आणि हो, त्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने जमलेला हा सुंदर मेळावा, आयोजन केलेला हा सुंदर अशा प्रकारचा योग आहे, समस्त गावकरी मंडळी घडवून आणलेला आहे. आणि त्या निमित्ताने जमलेल्या एकापेक्षा एक गुणवान गुणवंत पैकी आपल्याला या ठिकाणी लाभलेले, उपस्थित असलेले आमचे श्री हरिभक्तीपरायण संगीत अलंकार महाराष्ट्र भूषण, वारकरी भूषण श्री हरिभक्तीपरायण मोतीराम महाराज मोहिते, त्यांच्या नावाने एक जोरदार टाळी वाजवा. आणि टाळी वाजवायचं जेव्हा जेव्हा काम पडेल तेव्हा तेव्हा कधीच हायगाई करायची नाही. का नाही करायचं? एक कारण आहे, टाळी वाजवल्याचे 2 फायदे येतं. एक, ज्याच्या नावानं वाजवली त्याला प्रोत्साहन मिळतं. आणि 2, ज्यानं वाजवली त्याचं रक्ताभिसरण चांगलं होतं, हातपाय चांगले चालतात, अटॅक येत नाही, कुठला आजार होत नाही, रक्ताभिसरण चांगलं होतं. दुसरा फायदा आहे. आणि तिसरा फायदा आहे, आपलं मन मोठं हे सिद्ध होतं. मोठेपणानं आपल्या माणसांचा आपण गौरव केला पाहिजे. एक, आपल्या माणसाला मोठं म्हणायला मन मोठं लागत आहे. आपल्या माणसाला आपलं म्हणायला मनात बळकटपणा लागत आहे. चांगल्याला चांगलं म्हणायला मन त्यानंतर इकडे लाभलेले आमचे श्री हरिभक्तीपरायण संगीत अलंकार संगीत विशारद आमचे शेजारी श्री हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज पिंगळीकर, त्यांच्या नावाने एक जोरदार टाळी वाजवा.
त्यांच्यानंतर या ठिकाणी आमच्या सोबत असलेले आमचे गावकरी, लहानपणापासून सोबत राहिलो, बागडलो, खेळलो, भजन केलं ते आमचे, आणि महिन्याचे पंढरपूरचे वारकरी भजन करत करत माझ्या बरोबर हरिपाठाला असतील, काकड्याला असतील, गाथ्याला असतील, भागवत कथेला असतील, भारुड म्हणायला असतील, सोंग करायला असतील, लक्ष्मण शक्ती वाचायला असतील, ते आमचे हरिभक्तीपरायण भगवान महाराज सुखीकर त्यांच्या नावाने जोरदार टाळी. त्याचबरोबर गावातील संपूर्ण भजनी मंडळी, सगळे गावकरीच भजनी मंडळी ना. आता तुमचं गाव कोणतं आहे? गावातलेच आहेत ना. संपूर्ण गावकरी भजनी मंडळ माझ्यावर प्रेम करणार आहे, नेहमी नितांत प्रेम आहे. तुमच्या प्रेमातून या गावात माझे बरेचसे कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेले आहेत. अगदी या सर्व गावकरी भजनी मंडळीच्या नावानं सुद्धा एक जोरदार टाळी. आणि त्यानंतर 2 मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण मृदंगमणी आमचे धीरज महाराज डिग्रसकर आणि आमचे हरिभक्तीपरायण अमोल महाराज बनवसकर, या दोघांच्या नावाने एक जोरदार सुंदर टाळी वाजवा. आणि त्यांच्यानंतर माझ्या समोर दोन्ही बाजूला 2 आपल्या गावातील कीर्तनकार, इकडं श्री हरिभक्तीपरायण नारायण महाराज बसलेले आहेत, इकडं श्री हरिभक्तीपरायण आमचे बाबू महाराज आहेत, आमचे हरिभक्तीपरायण बापूराव मामा चौथाईवाले हेही बसलेले आहेत. यांच्या नावासह सगळ्या श्रोते मंडळीच्या नावाने एक जोरदार टाळी. त्याच्यानंतर तुम्हाला एक टाळी वाजवायचे आपल्यासाठी सेवा देणारे साऊंड सिस्टीम वाले राजे संभाजी साऊंड सिस्टीम, त्यांच्यानंतर एक जोरदार टाळी वाजवायचे आपले रंग कीर्तन नामाचा YouTube चॅनल वाल्यासाठी, नाव त्यांचं विजय मोहिते, यांच्या नावाने एक जोरदार टाळी वाजवायची. त्याच्यानंतर एक टाळी वाजवायची 7 दिवस पंगती करणारे, अन्नदान करणारे, पट्टी करणारे, पट्टी देणारे, वाढणारे, झाडणारे, स्वयंपाक करणारे, इथं पाण्याची बाटल सगळ्याला एक एक आणून देणारे, गुळाचा कागद आणून ठेवणारे, काम पडलं तर एक एक खडावरी उचलून ठेवणारे, याच्या नावानं जोरदार टाळी. आणि एक टाळी वाजवायची आहे आजच्या पंगतीचे अन्नदाते, ज्यांच्या माध्यमातून एवढं सुंदर नियोजन आहे, गावाला सुंदर जेवण आहे आणि कीर्तनाचं पण आयोजन आहे, ज्यांच्या माध्यमातून आज माझ्याकडे सेवा इथं आलेली आहे, मी या ठिकाणी हजर आहे, ते आमचे समस्त मधले डांगे मंडळ, बरोबर आहे ना, मधल्या वाडीतील म्हणायचं का, मधले डांगे कंपनी, याच्या नावाने एक जोरदार टाळी वाजवा. ही संपूर्ण मंडळी माझ्यावर प्रेम करणारी आहे आणि त्याच प्रेमातून आज सेवा माझ्याकडे आलेली आहे. एक टाळी आपणाला एकदा वाजवायची आहे, ती असे की सगळे कीर्तनात आले त्याच्या नावानं, टाळी टाळी. आणि एक टाळी वाजवायची जेवले तर घरी झोपले त्याच्या नावानं. ही जोरदार वाजली ना बरं. विठाला विठाला विठाला, एक टाळी आहे तिकडे स्वयंपाक करणारी मंडळी, त्याच्या नावाने एक टाळी जोरदार. आणि एक टाळी इकडे विनेकरेच्या नावानं जोरदार. अभंगाला सुरुवात करतो, अभंगावरती येतो. समस्त मधले डांगे कंपनी यांच्या माध्यमातून तारीख घेण्यापासून मला फोन करणं, वेळेवर आज पुन्हा पुन्हा फोन करणं, आलेत का, कुठवर आले, जेवलेत का, याची काळजी घेणं, हे करण्यासाठी ज्यांनी आज सुंदर असं नियोजन केलं ते आमचे हरिभक्तीपरायण आपल्या गावातील सरपंच, त्यांच्यानंतर आमचे चेअरमन आमचे कैलासराव, त्यांच्यानंतर ज्यांच्या घरी सुंदर भोजनाचं आयोजन झालं आमचे चौथाईवाले भिवाजी मामाच ना, जे सकाळीपासून सुंदर नियोजनामध्ये आहेत. आपल्या गावामध्ये सुंदर भागवताची कथा झालेली आहे आणि ज्यांच्या मुखातून भागवत कथा ऐकली ती आमचे श्री हरिभक्तीपरायण मुरलीधर महाराज काळबांडे सुखीकर, सुंदर कथा ऐकलेली आहे. आपण एकदा आपण प्रभूच्या चरणी एक सुंदर असं नामचिंतन करूया आणि कीर्तनाला सुरुवात करू. विठाला अभंगाकडे वळायचंय. कीर्तनाची वेळ मोतीराम महाराज 8 ते 10. आपलं आपलं घड्याळ पहा, त्याच्यावर वाजले तर 10:15. आता मी काय करायचं तुम्हीच पहा. विढाला 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 10:15 वाजले म्हणालो, खरंय का खोटं? तुम्हाला म्हणालो
खरंय का? आता कसं करायचंय? सरपंच आधीच म्हणले उद्या जरासं पुढे गेलं तर गेलं. बरोबर आहे, कारण एवढा कुठं ना सगळा केल्यावर जसा टाइम लागला तर लागला. भाऊ महाराज काय अडचण नाही ना, पुढे गेलो तर काही अडचण नाही. तरी मी सरपंचाला म्हणलं शाळा किती उशिरा भरू, टायमाला सोडायचं काम आपलं असते. विढाला विढाला अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा आहे आणि कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. आपण सर्वजण कीर्तन ऐकण्यासाठी बसलेले आहात, टाइमपास करण्यासाठी मुळीच नाही. नारायण महाराज कशासाठी? कीर्तन ऐकण्यासाठी. काहीतरी आपल्याला ऐकायला मिळावं, काहीतरी बोध व्हावा. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, संतांचा मुख्य हेतू काय आहे हे अगोदर समजावून घेतल्याशिवाय संत परेशान का होतात आपल्याला कळत नाही. विढाला विढाला त्याच्यामध्ये मला अजून एक इथं बरं वाटले योजन ते असं की तरुण मंडळी कीर्तनामध्ये बऱ्याच संख्येनं हजर आहे, एका जुटीनं बसलेत बरं का. तरुण मंडळी एकदा याच्या नावाने जोरदार टाळी वाजवा. का संतांचा मुख्य हेतूच हा आहे की समाज एकत्रित आला पाहिजे, तरुण एकत्रित आला पाहिजे, तरुण सुधारला पाहिजे, तरुण बिघडला नाही पाहिजे. बरोबर आहे. तसं मी तर नेहमी सांगत असतो, जुन्या माणसाला अवघड वाटू देऊ नका. खरं नियोजन आणि संबोधन तरुणासाठी आहे. बरोबर आहे. तू म्हणसाल कसं काय? आता आमच्यासारखे माणसं, धीरज महाराज, आता आमच्यासारखे माणसं, आता आम्ही बिघडून बिघडून काय बिघडणार? आम्ही आता बिघडून बिघडून काय बिघडणार? आणि सुधरून सुधरून आम्ही आता, पण याचा अर्थ आम्ही घरी बसावा असा बी नाही. आम्ही इथं असलं पाहिजे का? आम्ही आता सुधारणार नाहीत, आम्ही आता बिघडणार नाहीत, पण त्या दिव्यासारखे आम्ही तुम्हाला संशोध मार्गदर्शन करण्यासाठी आणि आदर्श म्हणून आमच्याकडे बघण्यासाठी आम्ही आदर्शवत वागलं पाहिजे, आदर्शवत बसलं पाहिजे आणि आदर्शवत पाऊल टाकलं पाहिजे की आमच्याकडे बघून तुम्हाला चलता आलं पाहिजे. म्हणून मोठ्या माणसं पण इथं गरज आहे. जुन्या माणसाच्या नेतृत्वाखाली नव्या माणसानं काम केलं पाहिजे. विढाला आता मी तुम्हाला असं म्हणालो, संतांचा मुख्य हेतू काय समजून घ्यायचा. काय मुख्य हेतू संतांचा ते जर समजून घ्यायचा असेल तर मी असं चिंतन मांडतो. रंगनाथ गुरुजी परभणीकर, महाराष्ट्रामध्ये कोण ओळखत नाही गुरुजींना. त्याला केशरी असं म्हणतात, ज्ञानाचा केशरी आहे, सिंह आहे, ते परभणीचं भूषण आहे. आणि त्या रंगनाथ गुरुजी म्हणे एक वाक्य सांगायचे ते असं, बनवसकर ऐका, लक्षात घ्या. काय म्हणायचे ते? माणसाच्या जन्माला नंतर माणसानं काय करावं? माणसानं भगवान राहावं, संसाराला इटावं, परमार्थाला नटावं, साधू संताला भेटावं आणि जन्म मरण तुटावं. काय काय म्हणलो मी? हा, संसाराला इटावं, परमार्थाला नटावं, साधू संताला भेटावं, जन्म मरण तुटावं. पण आमचं तसं नाही महाराज. आमचं असं आहे, परमार्थाला इटावं, संसाराला नटावं, रोज एखादं येडं भेटावं, त्याला आम्ही लुटावं, आमचं घर थाटावं, पहिल्या पंक्तीला जेवायला भेटावं. बरोबर आहे की? आमचं असं आहे, पहिल्या पंक्तीला जेवायला भेटावं, खाणं झालं की लागलीच उठावं, का उठलास म्हणलं की मारायला सुटावं. याच्या पलीकडे आपलं काही आहे का? बरोबर आहे ना? तर संतांचा मुख्य हेतू आहे समाज परमार्थात नटला पाहिजे, साधू संतांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि का पोहोचला पाहिजे याचं कीर्तन ऐकण्यासाठी आजचा अभंग आहे. विढाला विढाला कीर्तन ऐकत असताना मी पहिला प्रथम सांगतोय, अभंग कोणाचा आहे मंडळी? एकनाथ महाराजांचा आहे. तुम्ही जर कधी शाळेत गेला तर तुम्हाला एक विषय सांगतो बरं का. मोहिते महाराज शाळेमध्ये गेलात ना, अभ्यास करत असताना एक पुस्तक आहे, पुस्तकामध्ये एक पाडा आहे, धडा आहे, कविता आहे. त्या धड्याचं, पाड्याचं, कवितेचं नाव पहिल्यांदा येतं. बरोबर आहे ना? अमुक अमुक धडा त्याचं नाव येतं, त्याच्या खाली त्या कवीचं, लेखकाचं नाव येतं आणि त्याच्या खाली त्या लेखकाचा परिचय येतो. याने किती पुस्तकं लिहिली, किती निबंध लिहिली, याला किती पारितोषिकं भेटली, सरकारचं काय काय यांना प्रोत्साहनपर मिळालं. याचा अर्थ आहे की त्यांचं ते ज्ञान वाचल्यानंतर माणसाला बोध होतो की हा लेखक किती मोठा आहे, याची काय पात्रता असेल आणि काय पोहोच असेल लक्षामध्ये येतं. तसं हा अभंग ज्यांचा आहे त्यांचं नाव आहे श्री संत एकनाथ महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठणकर. आणि त्यांचा काय परिचय आहे तो परिचय मी तुम्हाला सांगून देतो आणि मग अभंगाकडे वळतो. विढाला विढाला
त्यांचा काय परिचय आहे नाथ महाराजांचा? नाथ महाराजांचा परिचय दोन भागामध्ये बघायचा. एक परिचय असा आहे, नाथ महाराजांचा एवढा मोठा अधिकार आहे की ज्या नाथांच्या घरी जगाचा मालक कावडीनं पाणी भरत आहे. कावडीने पाणी जागरी चक्रपाणी कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे. आनंद भक्ती भावे नीलावंतिताचे पाये. 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 आरती स्वामी एकनाथा. आरती स्वामी एकनाथा. आरती स्वामी एकनाथा. आरती स्वामी एकनाथा. हे कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे. आनंद भक्ती भावे नीलावंतिताचे पाये. आनंद भक्ती भावे नीलावंतिताचे पाये. कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे. आनंद भक्ती भावे नीलावंतिताचे पाये. आनंद भक्ती भावे नीलावंतिताचे हा त्यांचा अधिकार आहे. नळबारा सांगतात, ज्यांच्या घरी भगवान परमात्माने कावडीने पाणी व्हावं त्यांचं नाव आहे श्री संत एकनाथ महाराज अभंग त्यांचा आहे. हे बघा, भाषण कोणाचं याच्यावर ठरवते ते किती महत्वाचं असेल ते, बरोबर आहे का नाही? तसं अभंग कोणाच्या यावरून ठरतं किती महत्वाचं वाक्य असेल ते. आता ऐका, नाथरायांचा दुसरा परिचय देतो. नाथ महाराजांनी काय केलं? पहिल्या प्रथम नाथरायानं खूप असं काव्य निर्माण केलं, लेखन केलं. त्याच्यामध्ये नाथरायाने लिहिलेल्या ग्रंथाची संख्या आहे 18. बाबू महाराज किती? 18. आणि काही ग्रंथ प्रमाण अष्टादश रचिले विश्वासे गुरुकृपा. 18 ग्रंथ नाथ महाराजांनी लिहिले. त्यांच्यानंतर अजून काय काय लिहिलं? अभंग लिहिले, गवळणी लिहिल्या, भारुड लिहिले, पद लिहिले, अजून काय काय लिहिलं सांगतो, तुम्ही ऐकत राहा. पहिल्या प्रथम पोथ्या लिहिल्या, त्याच्यामध्ये एक भावार्थ रामायण आहे, सगळ्यात मोठा ग्रंथ. आपण रोज मोठ्या आवडीनं वाचतो नाही का? आपले तो वाच्यसूचकही सुंदर आहेत. कथा परिसता रामायण, पूर्वज उद्धरती जाण, पूर्वजाचे नवल कोण उद्धरी संपूर्ण त्रिजगती. हे रामायण लिहिलं. याच्यानंतर भागवत लिहिलं, शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला, तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा. भागवत लिहिलं. आता हे 2 ग्रंथ मोठे लिहिले. त्यानंतर रुक्मिणी स्वयंवर लिहिलं. अजून काय ग्रंथ लिहिले? बाबा सगळे ग्रंथ लिहिणं झाले. चर्मन काय म्हणालो मी? सगळे ग्रंथ लिहिणं झाले. आणि लिहिणं झाल्यावर नाथ महाराजांना नजर टाकली आणि समाजामध्ये आले. रामराम मंडळी, रामराम. कस काय वाटली आपली पोथी? लोक लय हुशार. ते म्हणले पोथीचं ना आपलं जमत नाही. ते म्हणले का? ते म्हणले आम्ही भजनी आहेत. बऱ्याच गावात भजने यायचं आणि पोथीचं जमत नाही. भजने पोथीला राहत नाही. ते कवा येतात भजनाला? पोथी मोळड्यावर. ते म्हणतात कवा संपत्ती आणि मग येतात. ते बरं का, येत नाहीत आधी. ते म्हणले आम्ही पोथी ऐकत नाहीत. का नाही? आम्ही भजने येतं. नाथ महाराज म्हणले एवढं काव्य करून वाया गेलं, तुम्हाला काय पाहिजे? भजन पाहिजे. मग नाथ महाराजांना अभंग लिहिले, खूप अभंग लिहिले, गाथा झाली. आणि गाथा झाल्यानंतर नाथ महाराज म्हणले बरं कस काय वाटले आपले अभंग? ते म्हणले अभंग आम्हाला अभंग जमत नाहीत. म्हणले मग आम्हाला गवळणी पाहिजे. आम्ही भजने आहेत पण कशाचे? गवळणीचे. नाथरायांनी गवळणी लिहिली. पुन्हा म्हणले कस काय वाटलं? आपण गवळणीचं भजनच म्हणलं जमत नाही आपल्याला. म्हणले मग आम्ही भजने आहेत पण भारुडाची. नाथ महाराज म्हणले मग भारुड लिहितो. नाथ महाराजांनी भारुड लिहिले. म्हणले आता कस काय वाटलं? ते म्हणले आम्हाला भारुड जमत नाही. म्हणले मग आम्ही पदावली लिहितो. नाथ महाराज म्हणले मग पद लिहितो. पद लिहिले, भांड लिहिले, झगडा लिहिला, हयात लिहिला, सर्प लिहिला, विंचू लिहिला, अजून काय लिहिलं? मुका लिहिला, बहिरा लिहिला, आंधळा लिहिला, अजून काय लिहिलं? जे जे पाहिजे होतं ते 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 सगळं लिहिलं. एवढं ज्यांनी लिहिलं त्यांचं नाव नाथ महाराज आहे. पण एवढ्या भाषेत का लिहिलं हे सांगतो. भजन करा विडाला विडाला. का लिहिलं एवढ्या भाषेमध्ये? ऐका आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्हाला जवळ रेल्वे स्टेशन कोणतं आहे? पूर्णा. बरे
पूर्णेला जा, परभणीला जा, कुठे जा मुत्रा मारत. आपल्या काय जवळ आहे? पूर्णा. राजे संभाजी, थोडा आवाज द्या आता. पूर्णा जवळ आहे. तुम्ही जर रेल्वे स्टेशनला गेला तर तुम्हाला एक वाक्य सदा सदा ऐकायला मिळतं, प्रवाशानो इकडे लक्ष द्या. गाडी नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 मनमाड ते सिकंदराबाद जाणारी पॅसेंजर गाडी थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म नंबर 1 वर येत आहे. यात्रीगण कृपया ध्यान दे. गाड़ी नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 मनमाड से सिकंदराबाद जाने वाली पैसेंजर गाड़ी थोड़ी देर में प्लेटफार्म नंबर 1 पर आएगी. अटेंशन प्लीज. गाड़ी नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 मनमाड टू सिकंदराबाद पैसेंजर प्लॅटफॉर्म नंबर 1. आता तुम्ही जरा नांदेडच्या खालत गेले ते म्हणते गाडी नंबर वखटू रंडू मुडू नाडू आलू येडू यदी. बरोबर आहे? हे काय सांगितलं? स्टेशन मास्टरला भाषा किती येतात हे तुम्हाला सांगण्यासाठी नाही सांगितलं. त्याचा एकमेव हेतू होता रेल्वे स्टेशन मधल्या प्रवाशाने पद्धतशीर आपला पसारा उचलावा आणि योग्य त्या प्लॅटफॉर्म नंबरवर जाऊन बसावं. त्यांची गाडी हुकू नये, तिकीट वाया जाऊ नये. तसं बरोबर आहे. आता एक गाडी हुकली, एक प्रोग्राम फिसकल, एक पेपर गेला, एक वर्ष जाईल, एक सीझन गेलं, एक पीक गेलं, एक सीझन जाईल. एकदा लग्नात बायको बरोबर नाही भेटली, एक जन्म वाया जाईल. आणि बाईला जन्मामध्ये मालक बरोबर नाही भेटला, एक जन्म वाया जाईल. पण माणसाच्या जन्माला येऊन जर तुमचा मार्ग चुकला तर एक अन दोन नाही तर योगानं योगाचं नुकसान होईल. 84 लाख योनीचे फेरे फिरावे लागतील. म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो, महत्वाच्या गोष्टीवर नेहमी ध्यान द्यायचा. विठाला अजून एक ऐका माझं वाक्य ध्यान द्या. काही काही गोष्टी माणसाला आधी कळत नसतात, कळण्यासाठी काही मार्ग असतात, आधी कळत नसतात. तुम्हाला नेहमी सांगत असतो, देवाच्या पुढे नारळ फोडतात नारायण महाराज. देवाच्या पुढे फोडलेलं नारळ कसं निघणार आहे आधी कळतं का कोणाला तरी? बोला ना, बोला बोला. देवाच्या पुढे फोडलेलं नारळ कसं निघणार आहे आधी कळत नाही. पण नासकं निघालं तर नाराज व्हायचं नाही. काय म्हणायचं? देवाला पावलं आणि खुश राहायचं. तसं आपल्या जीवनामध्ये जर जोडा फिसकला बाईला मालक चांगला नाही भेटला तर नाराज व्हायचं. काय म्हणायचं? देवाला पावलं. तसं आपल्याला सुद्धा जन्मामध्ये पत्नी चांगली नाही भेटली तर काय म्हणायचं? नारळ कसं निघेल हे घेणाऱ्याला कळत नाही, सून कशी भेटेल हे सोयरी करणाऱ्याला कळत नाही, जावाई कसा मिळणार आहे कोणाच्याच बापाला कळत नाही. बरोबर आहे का नाही? आणि तसं मला मालक कसा भेटणार आहे कोणाच बाईला कळत नाही. पण एकदा भेटल्यावर नारळ नासक म्हणून नाराज व्हायचं नाही, आहे त्याला गोड करून घ्यायचं. तसं आयुष्यामध्ये आलेली संधी गमू नका, आहे तिला गोड करून घ्या. विठाला काय सांगू लागलो मी? का लिहिलं? त्यांना एक माहित होतं की माझा हेतू एक आहे, समाजाची गाडी चुकू नये, समाजानं व्यवस्थित वाटेवर राहावं. आणि इथं जर चुकला त्याचं मोठं नुकसान आहे. यासाठी काय काय लिहिलं? तुम्हाला शास्त्र होतं ते मराठीत आणून सांगितलं बरं का. आता तुम्हाला मराठीतलं शास्त्र सांगतो नाथांनी काय काय लिहिलं ते. पहिलं नाथबाबांनी मुका लिहिला. ऐका काय लिहिलं? मुका लिहिला. मुका कशासाठी लिहिला? मुक्याच्या माध्यमातून नाथांनी आपल्याला वागायचं कसं हे शिकवलं आणि जेवायचं कसं हे शिकवलं. आपण जर जेवायला बसलो ना, जेवण्याला शास्त्र आहे मंडळी. आपण जेवतो पण जेवायचं कळत नाही बरं आपल्याला. आपल्याकडे मन आहे, खायचं कळत आहे का? बरोबर आहे की? आपण बोलायलो म्हणतो ना, तुम्हाला स्वयंपाकाचं शास्त्र आहे. घोंगडं कसं असं याला अथरावं याला शास्त्र आहे. आवता तोंड कोणीकडे करावं याला सुद्धा शास्त्र आहे. स्वयंपाक कसा करावा याला सुद्धा शास्त्र आहे. आता उठलं की आपण थापीत बसण्याला स्वयंपाक म्हणत नाही. तुम्हाला स्वयंपाकाची पद्धत सांगतो भगवानराव. ती अशी आहे, प्रत्येक महिलांनी स्वयंपाक करत असताना सकाळी उठल्यानंतर स्वयंपाक घरात आंघोळीच्या आधी जायचं नाही. पहिलं काम ध्यानामध्ये ठेवायचं बरं का. दुसरं काम, जेवणाऱ्यांना आंघोळ केल्याशिवाय जेवायचं नाही. तिसरं काम, बाईनं स्वयंपाक करताना पहिला छोटासा नैवेद्य काढावा, अग्नीमध्ये द्यावा. जर नाही दिला तर त्या माणसाला एवढं पाप लागतं, यम त्याला एवढा मारतो तर चोराला मारावा. असं अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे, विमुख होईल गुरुभक्ती, आदरू न करील अतिथी, संतोष निधील ज्ञाती आपुली. हे जो करत नाही, भगवान म्हणता तो अन्न खात नाही तो पाप खातो. विठाला विठाला. ऐका दुसरं एका मायाच्या पुढे
उलट मुत्रा मारा. बाईनं त्याच्यानंतर पहिली भाकर चपाती रोटी ती जर करायची असेल तर कोणाच्या नावाची करायची? गाईच्या नावाची करायची. कोणाच्या नावाची करायची? गाईच्या. आणि शेवटची करायची कुत्र्याच्या नावाची. धीरज महाराज कोणाच्या? कुत्र्याच्या नावाची. आता काय व्हायलंय, बाईला हे माहित नाही. बाई बसली भाकरी करायला, चपात्या करायला. भाऊ तुम्हाला म्हणालो, बाई कशाला बसली? भाकरी करायला, चपात्या करायला. पहिली केली ती असाय पाहिजे कोणाची? गाईची. पण हिला नव्हतं माहित. हिची भाकर भाजली आणि पठ्यानं आंघोळ केली, धावत चालू वाढ झटकन वाढ, पटकन वाढ, वाढ लवकर म्हणली. येणं तिनं पटकन वाढली, येणं खाल्ली. कोणाचा हिस्सा खाल्ला? गाईचा. आणि आखरीची उरली इला. कोणाचा हिस्सा राहिला? कुत्र्याचा. कोण खाल्ला? बायकोनं. तवापासून पहिली भाकर खाणाऱ्याला किती धुमसू द्या, गाईसारखं मुकाट्यानं खाले. आणि बाई धसा धस आरडायली. कशामुळं? कुत्र्याचा हिस्सा खाली. खसाखस बाईचं बोलणं जोरात आणि याचं बोलणं हळून. आणि मग याच्यामध्ये असं ती आरडायली, हे मुकाट्यानं खाल्ले. पोराची मायन बाप म्हणाले तर बापू लहानपणी एवढं गरम होतं, नाका मासे बोल देत नव्हतं. असा कसं गट गट मुकाट्यानं गिळायले. कामून गिळायले? गाईचा हिस्सा खायले. आणि ती कामून जोरात भांडायली? कुत्र्याचा हिस्सा खाली मनुष्याने. बरोबर आहे. हे शास्त्र आहे स्वयंपाकाचं. शास्त्र जेवणाचं आहे. जेवत असताना ज्याला लात लागेल त्यामध्ये जेवू नका. केस निघाला ते खाऊ नका. ओलांडलेलं ताट खाऊ नका. जेवल्या ताटामध्ये हात धुवू नका. नवरा बायकोनं सोबत जेवू नका. आता कोणी जेवण झाले, पहिले म्हातारे जेवत होते. हो का? तुम्हाला आवाज येत नाही का माझा? दोघांना सोबत जेवायचं नाही. बरोबर आहे. जेवल्या ताटामध्ये हात धुवायचा नाही. चौथी गोष्ट आहे, जेवलेल्या जेवत असताना अन्नाला कधी वाकडं लावायचं नाही. गोड झालं म्हणून जेवायचं. आणि गोड झालं नाही असं जर म्हणला तर तो माणूस पुढल्या जन्मामध्ये काय होतो याचं शास्त्रनाथ महाराज सांगतात. जीवाला चावली भोजना दुग्ध घृत शर्करा पकवाना निंदिले उपांना त्याने पावलो मुख बंधना. मुख झालं वाचा गेली, शास्त्रामध्ये ती आपल्याला कळत नव्हती. महाराजांना मराठीमध्ये आणण्याचं काम केलं. मुका म्हणला म्हणजे भारूड म्हणलं, तुम्हाला निमित्त करून दिलं. दुसरा बहिरा सांगितला. बहिरा का सांगितला याचं उत्तर आहे, एखादा मुलगा आहे बाहेर निघाला, माईचं काम ऐकत नाही, बापाचं काम ऐकत नाही. माईनं हाक मारली, मोठ्यानं आवाज दिला आणि त्यानं परतून माईकडे बघितलं नाही. माईला फिरून
पाचारिता माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता. एखाद्या लेकरानं जर मायबापाचा शब्द नाही ऐकला तर त्या लेकराला पुढल्या जन्मात बहिर व्हावं लागतं. हे कोण सांगितलं? आमच्या नाथ महाराजांनी सांगितलं. आणि सांगता सांगता येऊन हे बी सांगितलं, हे बापू आम्ही सांगतो तसं वागा. आणि वागत नसताना आमचं नाही ऐकलं ना उद्या दुसरा पठ्या येणार आहे. तरी दुसरा येईल सरते शेवटी बा. काळ बांधून येईल सरते शेवटी बा. महाराज म्हणाले माझं ऐका. जर नाही ऐकलत ना उद्या तुम्हाला बांधून येणार आहे. त्याच्यात पुन्हा आमचं काही जाणार नाही. मला हे सांगायचं होतं नाथरायाने इतकं कशासाठी लिहिलं हे सांगू लागलो तुम्हाला. आता कशासाठी लिहिलं हे सांगितलं, कोणी लिहिलं हे सांगितलं. आता तुम्हाला काय सांगितलं ते सांगू. काय सांगितलं त्याचं उत्तर आहे तुम्ही धरावे संतांचे अंत्य पाय. बरोबर आहे. तुम्ही काय करावे? संतांचे पाय धरावे असं सांगितलं. आता प्रश्न असा आहे की का धरावे संतांचे पाय? त्याचं काय कारण आहे? तर नाथ महाराज असं म्हणतात मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो संतांचे पाय धरावे. जर या जगामध्ये कोणी एखादा प्रयत्नशील असेल मला देव मिळाला पाहिजे, कोणी एखादा प्रयत्नशील असेल, आणि ऐका मंडळी माणसानं देवासाठी बेजार झालं पाहिजे. ज्याला देव पाहिजे त्यानं काहीतरी केलं पाहिजे. आणि आयुष्यातला एक क्षण वाया जाऊ नये. आपलं भजन टाइमपास म्हणून नसावं बाबा. बरोबर आहे. आपलं कीर्तन टाइमपास म्हणून नसावं. आपलं जगणं टाइमपास म्हणून शिणी नसावं. का नसावं याचं उत्तर आहे. त्याचं कारण सांगतो. भजन करा विठाला विठाला. एक महिला माता भगिनी बस स्टँडला परभणी सारख्या बस स्थानकावरती आणि सोबत एक लेकरू आहे आणि आगार प्रमुखाला म्हणते साहेब मुंबईला जायला गाडी किती वाजता आहे? 10:15ला. ती गेल्यावर 11:15ला. ती गेल्यावर 12:15ला. ती गेल्यावर 1:45ला. ती गेल्यावर 8:45ला. ती गेल्यावर दुपारी 2ला. ती गेल्यावर उद्या संध्याकाळी या टायमाला. कुठं गाडी? मुंबईला. बरं पुण्याला जायला गाडी किती वाजता आहे? 4:30ला. ती गेल्यावर 6:30ला. ती गेल्यावर 9:30ला. ती गेल्यावर उद्या संध्याकाळी 5ला. बरं पंढरपूरला जायला गाडी किती वाजता आहे? ते मला सकाळी 7ला. ती गेल्यावर नंतर 10ला. ती गेल्यावर 1 वाजता. ती गेल्यावर 12:30 वाजता. ती गेल्यावर पुन्हा गाडी नाही. बरं नागपूरला जायला गाडी किती वाजता आहे? साहेब म्हणले आजी तुला जायचंय कोठं? ती म्हणली कोठंच जायचं नाही. तुम्हाला बोलत बोलत मजा नातू रमायला म्हणून बाता हाणायली. साहेब म्हणलं चल निघून.
वाटला टाइमपास करायला तुला वेळ आहे, माझ्याकडे वेळ नाही. आणि तेव्हापासून बस स्थानक मधला आकार वारलं तुमच्या सगळ्या सुद्धा बोलत नाही, ध्यान देत नाही, जा बसा बोंबलत म्हणते. आपले म्हणणे थोडक्यात सांगा, तिकडे बोर्ड लिहिलेला आहे, आपल्याला ध्यान देत नाही का? आपला वेळ येड्या लोकांच्या नादी लागून शनी वाया घालवायचा नाही. ऐकायचं असेल तर संतांचं वाक्य ऐका, ऐकायचं असेल तर चिंतन करा, आणि करायचं असेल तर पद्धतशीर अर्थपूर्वक त्याच्यावर थोडस ध्यान द्या. विढाला तुम्हाला पाहिजे का? हो, देव पाहिजे असेल तर ऐका. आता एका माणसाने मला प्रश्न विचारला, महाराज हरी म्हणजे काय आणि त्याचे पाय आम्हाला, त्या देवाची आम्हाला काय गरज आहे, त्याची भक्ती आम्ही काय म्हणून करावी? तुम्हाला मी पहिल्यांदा हरी म्हणजे काय सांगतो. हरी या शब्दाचा अर्थ आहे देवाच्या अनंत नावापैकी देवाचं एक नाव आहे हरी. दुसरी गोष्ट, हरी म्हणजे जो संपूर्ण अवतार धारण करतो, जेथून ये द्विभुजे अन चतुर्भुजे सुर कार्याचे व्याजे घेवो घेवो येशी पै जळसयाच्या अवगनिया मत्स्य कुर्मय्या मिरवनिया खेळू सरलिया तू गुनिया साठविशी जेत उपनिषदे जे गाती योग्य हृदय रिगोनी पाहती जया ते सनकाधिक हाती पोटाळून या. हे ज्याचं चिंतन आहे, ज्याचं ध्यान आहे, त्याचं नाव हरी आहे, तो भगवान आहे. कोणता भगवान आहे? एकच मेव एका जाग्यावर आहे, पण आतापर्यंत ज्यानं अनंत अवतार घेतले आणि अवताराच्या राशी निर्माण केले, त्याचं नाव हरी आहे. अवताराच्या राशी तो हा भगवान विटेवरी. शंख चक्र गदा पद्म सहित हरी. शंख चक्र गदा पद्म सहित हरी. अवताराच्या राशी तो हा भगवान विटेवरी. शंख चक्र गदा पद्म सहित हरी. शंख चक्र गदा पद्म सहित अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. शंख चक्र गदा पद्म सहित ज्याच्या करी तो हरी. दोन पाठ आहेत, बरोबर आहे. असा जो हरी आहे ना, तो हरी. आणि तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही संतांचे पाय धरावेत. अभंगाचं पहिलं
संतांचे ते पाय. बोध आहे धरावे संतांचे ते पाय, पण का धरावे? हरिप्राप्तीचा उपाय आहे म्हणून धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय हरिप्राप्तीचा उपाय आहे. पहिला प्रश्न आहे, हरी म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, पण हरीच्या प्राप्तीची आम्हाला गरज काय हे सांगायचं राहिलं बरं का. गरज काय? ऐका आता, हरी म्हणजे काय? ज्यानं सगळं विश्व निर्माण केलं त्याचं नाव हरी आहे. भगवान स्वतः म्हणतात, पितामहस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्रम ओंकार रुक्साम यजुरेवच गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम व्ययम तपाम्यहम वर्षम निग्रहम सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहम अर्जुन त्रिविद्या माम सोम पापुत पापा यज्ञरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मस्नांती दिव्यान दिवी देव भोगान. मी काय म्हणलो सगळ्याला कळालं असेल असं काही नाही, आता कळायसारखं सांगतो. ह्याच्यात भगवान काय म्हणाले ऐक, अर्जुना मी काय करतो? मी या जगाची माय आहे, मी या जगाचा बाप आहे, या जगाचा आजोबा मी आहे, या जगाची आजी मी आहे, बाप तरी मी आहे, माय तरी मी आहे. पाऊस पाडायचं माझ्या हातात आहे, उघाड पाडायचं माझ्या हातामध्ये आहे, जग निर्माण करणं माझ्या हातामध्ये. मग एकाने विचारलं मला असं, बाबा तुमचं काय नाव आहे? हा काय? भिवाजी. हां बरोबर आहे. एकाने विचारलं महाराज पाऊस पाडायचं देवाच्या हातामध्ये, बरोबर आहे. मग देवानं पाऊस चांगलं पाडावं का नाही बरं भाया? कसं पाडावं? चांगलं पाडावं. एक जर पाऊसानं वेळेवर पाडला असताना दादा आमचे सोयाबीन लई जोरात आले असते, पण एकाच पावसानं गेले की तुमच्या हातात आहे. असं काय केलं? मी म्हणलं देवाला विचारू. मी काय म्हणलो तुम्हाला समजायला नाही? ऐकू आले का काय म्हणलं मी? देवाला विचारू. आणि गेलो देवाला विचारायला, देवा एक टायमाला पाऊस पाडला असतं किती बरं होत होतं. नुकसान केलं, लोकांची किती फजी झाली. देव मला असं म्हणला, सरपंच कुठे बसले सरपंच? हां स्वयंपाक आहेत काय? हां मी असं विचारलं देवाला, असं का केलं देवा? तर देव मला काय म्हणला माहिती आहे का, महाराज या लोकायला असा झटका पाहिजे, असा ठ्याका पाहिजेच. मी म्हणलं तुम्ही असं का म्हणून म्हणाले? देव म्हणला असा ठ्याका बसला तर लोक देव आहे म्हणतात, आणि सगळं त्याच्या मनासारखं झाल्यावर कोण म्हणलं देव असते? करावं लागत आहे, केल्यानं होते असंच म्हणतात. एका गावाला आमचं भागवत होतं, कीर्तन होतं, आम्ही गेलो, भगवानराव संघ होते आणि आम्हाला जेवायला पद्धतशीरपणे एका घरी सांगितलं, जेवायला केलं, आम्ही जेवलो आणि चहा पाणी झालं. आणि असंच बसल्या बसल्या मुकाट्यानं बसावं की घरात ध्यान दिलं तर बोवाचा कापूसाचा सलापाला टेकला होता. रामभाऊ म्हणलं काय किती घरात कापूस आहे? म्हणलं 200 क्विंटल कापूस आहे. म्हणलं वा वा वा. किती बॅग लावल्या होत्या? म्हणलं 10 बॅगा होत्या. किती उतार पडला नारायण महाराज? हां 10 बॅगला 200 क्विंटल कापूस झाला, उतार किती पडला? 20 क्विंटलचा. मी म्हणलं कमाल आहे बा, इतकं उत्पन्न म्हणले होते. मला काय म्हणलं, तुमचं काय नाव आहे? हां गोविंदराव. ते मला काय म्हणलं, महाराज उगाच्या उगाच होत नाही. त्यानं असं हात कालरीला नेला इकडं. मला म्हणाले उगाच्या उगाच होत नाही, मेहनत करावं लागते. असं तुमच्यावर गैरादी हिंडल्या होतं का? मलाच म्हणलं ते तुमच्यासारखं हिंडल्या होते का? आता ऐका, कोण म्हणणार काय म्हणजे आपला काही सांगत नाही बरं, पण कसं कसं म्हणणार भेटत ते आम्हाला नमुन्याची माणसं भेटतात. एकदा एका घराला गेलो आम्ही, बराच वेळ झाला. त्या घरी बिगीनं चहा पाणी तर केलं नाही, आणि पण उशिरा आल्या होती. बाई कशी म्हणाली, महाराज मग तुम्हाला दूध करून देऊ का? घरी तर बायको देते की नाही की मात्र मला द्यावा लागेल की? मी म्हणलं तुमच्या मनावर बघा बापा कसं करायचं ते. बरं महाराज तुम्हाला जेवायला काय करू? मी म्हणलं तुमच्या मनावर करा. हो घरच्या किती मत आम्हाला सोयऱ्याला करावं लागेल की? त्यात नवरा तिचा काय म्हणाले बाबा महाराज, महाराज तिचं काही मनावर धरू नका, तिनं काही म्हणू द्या, तिच्या पोटात काही नसतंय. मी म्हणलं तिच्या पोटात काही असतंय की नसतंय की, पण माझ्या पोटात सकाळीपासून काही नाही याची काय सोय? विढाला विढाला माणसं बोलतात बरं, बोलणारी फटाफट फटाफट काय नाद असते बोलायचं. ते कसं म्हणलं मला, तुमच्यासारखं गैरात हिंडल्यावर होतंय काय? भगवानरावनं तोंड लहान केले. म्हणलं भगवानराव टेन्शन नका घेऊ, अशी माणसं भेटतच असतात, चलत राहते. गपचे बसलो. पुढल्या वर्षी त्याच गावाला कीर्तन, त्याच्याच घरी मुक्काम. घरी गेलो, कापसाला ध्यान द्यावलो. कापसाचा ढीग नाहीच की. म्हणलं रामभाऊ यंदा कापूस लावला नाही का? म्हणलं लावला होता हो. म्हणलं किती? म्हणलं यंदा 11 बॅग होत्या. म्हणलं कापूस कोठे? कशाचा कापूस आला? म्हणलं पलंगाखाली दपटीले. त्याचा ढीग कुठं बसलाय? पलंगाखाली. म्हणलं यंदा उतारलंय आला नाही. म्हणलं देवाच्याच मनात नसल.
कळालं कीर्तन तुम्हाला? मनासारखं झालं की मी केलं आणि झटका बसला की देवाचं ध्यान येते. बरोबर आहे. पाऊस पडून गेलं एक देवाचं ध्यान आणि उघडून गेलं एक देवाचं ध्यान, दोनदा ध्यान येतंय ना. म्हणून देव म्हणते माझ्या हातात सत्ता आहे आणि असा हरी तुम्हाला पाहिजे असेल तर धरावे संतांचे ते पाय. विढाला विढाला दुसरा हरी काय करतो त्याचं उत्तर आहे 15वा अध्याय श्लोक 14वा. काय करतो हरी? अहमैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देवाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. ज्याच्या हातात पाऊस आहे त्याच्या हातात तुम्हाला खायचं काय? त्याच्या हातामध्ये. तुम्ही खाल्लेलं पचवायचं कोणाच्या हातामध्ये? खाल्लेलं पचवायचं कोणाच्या हातामध्ये? आपल्या नाही, त्याच्या हातात आहे. खायचं आपल्या मनावर आहे, देवाच्या पचवायचं त्याच्या मनावर आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. बऱ्याच गावामध्ये मी एक प्रश्न विचारतो, घरात गव्हाची थपी असावं का खाला मोकळीक असावं? चर्मन, घरात गव्हाची थपी असावं का खाला मोकळीक असावं? खाला मोकळीक नसल्यावर काही फायदा नाही बरं का. आम्ही एका गावाला गेलो, जेवायला केलं, असा नंबर 1 पदार्थ अशा आजच्या वाणी बरं अंकुश भाऊ, असे नंबर 1 जेवायला. बाबा बाबा बाबा. आणि मग ते मी म्हणलं घरच्या मालकाला बसा ना जेवायला. ते म्हणलं महाराज तुम्ही तुमचं जेवा. बाईला म्हणलं घरचा माणूस सांगा पाहिजे वाढानं. ती म्हणली महाराज खरं सांगू का? म्हणलं खोटं काला सांगती? तुमच्या आशीर्वादानं आमच्या गंगाला बंधारा झालाय, पाणी भरपूर आहे. पोरानं पाईपलाईन केली, मोटर चांगली चालवली, गहू पेरला, नंबर 1 गहू झाला. तुमच्या आशीर्वादानं घरात गव्हाला कमी नाही, डाळीला कमी नाही. पण आमच्या त्याला डॉक्टरानं सांगितलंय गव्हाचं खायचं नाही. काय फायदा आहे का? घरात गहू असावं का खायला चान्स असं? कधी कधी असं होतंय हॉटेलवर माणसं गेले, दिसायला गरीब दिसतात. 4 चहा कर, बर जादा शक्कर. कोण म्हणतंय? गरीब. जादा शक्कर. आणि त्याच्या मागून 2 श्रीमंत माणसं गेले, 2 कप चहा कर, कम शक्कर. का? मला वाटलं किती जोरात म्हणते की त्याच्याकडे पैसा आहे कम शक्कर, याच्याकडे पैसा नाही जादा शक्कर. बरोबर आहे. हे ज्याच्या हातात आहे पचवायचं, पचाम्यन्नम चतुर्विधम, ज्याच्या हातात आहे त्याचं नाव हरी आहे. आणि त्या हरीची कृपा जर झाली तर तुमचं सगळं काम व्यवस्थित चाललं. आणि त्याची कृपा पाहिजे असेल तर धरावे संतांचे ते पाय. अजून कशासाठी हरीचे पाय धरावेत? त्याचं उत्तर आहे जे कोणी साधक साधना करत असतील त्या साधकाच्या साधना सिद्धीला जातात. म्हणून हरीचे पाय संतांचे पाय धरावे. अभंगाचं दुसरं चरण. साधती साधने आणि तुटती भवाची बंधने. म्हणून धरावे संतांचे ते पाय. धरावे संतांचे ते पाय. याच्यावर काय म्हणून धरावे या पद्धतीने मी चिंतन सुरू केलेले आहे. बरोबर आहे. काय म्हणून धरावे? तेने साधती. साधन ज्याच्या कृपेनं सिद्धीला जातात ते म्हणजे संत आहेत. आता याच्यावर एक मोठं चिंतन आहे. निळोबाऱ्याचे गवळण आहे बघा. निळोबाऱ्या म्हणतात आईसे शोधी येले मार्ग नाना परी, नयेची प्रतीती मग सांडी येले दुरी, आता गीती गावणी नाचू हा मुरारी. पण आईशे म्हणजे कैसे? नाना साधनाच्या केल्या खटपटा, त्यानं पवतेचे याच्या दार म्हणता, जाणू जाता जाणीव गाली आड फाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटा हो. अशा नाना साधनाच्या कशा कशा यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येते. हे
सगळी गवळण बघून घ्या आणि सगळी गवळण झाल्याच्या नंतर मग प्रमाण असं घ्या, आता तेने संत सज्जन भेटले कृपाळ, तेने फेडियला बुद्धीचा हो मळ, मग दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो, तेव्हा आमचे साधन शिदीला गेले, तेव्हा संतांच्या कृपेचा परिणाम आहे. विढाला विढाला. अजून संत काय देतात? अजून संत तुम्हाला कृपादान करतात. अजून काय देतात संत? तुम्हाला ज्ञान देतात. अजून काय देतात संत? या जगाच्या पाठीवर तुम्हाला धर्म शिकवतात, ज्ञान शिकवतात, देशप्रेम शिकवतात. बरोबर आहे? अजून काय शिकवतात? ऐका ना दादा, श्री संत तुकोबारायासारख्याने काही जणाला धर्म शिकवला, प्रेम शिकवलं, म्हणून या जगामध्ये आज आपल्याकडे एक वातावरण तयार झालं. मी नेहमी सांगत असतो, तसं तुम्हाला माहिती असावं, वर्षामध्ये शिवजयंतीला शिवरायाबद्दल कीर्तन करणारे महाराज अनेक असतील मोत्र महाराज, पण वर्षामध्ये सालभर एकही कीर्तन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशिवाय करतच नाही. त्यांचं नाव आहे कधीच करत नाही. का करत नाही? त्याचं उत्तर आहे की आयुष्यामध्ये जेवढे जेवढे राज्यकर्ते झाले, त्या राज्यकर्त्यामध्ये नंबर 1 जर ज्यांचं राज्यकारभार असेल तर त्या माणसाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. काय नाव आहे? छत्रपती शिवाजी महाराज. आणि महिलामध्ये एक नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. हे 2 नाव मी रोजच घेतो. का घेतो? याचं कारण आहे, आता छत्रपती शिवरायाबद्दल नाव निघालं, जरा 2 शब्द 2 मिनिटं वाढून घेतलं, काही अडचण नाही ना बोलायला? काहीच अडचण नाही. बरोबर आहे? तर मग करूया आपण सुरुवात. हो, तर त्या छत्रपती शिवरायांचं जे काम आहे, त्यांनी जे जगामध्ये केलं, त्यांच्या नावाची ताकद आहे. बरं की, त्यांच्या नावाची ताकद आहे, ती ताकद काय वेगळी आहे. आता मी म्हणतो, तुम्ही सगळ्यांना म्हणायचं बरं का, छत्रपती शिवाजी महाराज की. आता मी तुम्हाला जय म्हणा म्हणलं का? काय म्हणा म्हणलं? मी म्हणलं तसं, पण तुम्ही काय म्हणलं? जयच म्हणलं. का म्हणलं? माझ्या राजाचं नाव घेतल्याबरोबर तोंडाला जयच हे नाव येतंय, आणि ज्याचं नाव घेईल ना त्याच्या कामात बी जयच येतंय. माझ्या राजाचं नाव
एका गावात मी असं कीर्तनात सांगू लागलो तर एक बाबा उठले आणि मला म्हणाले, ओ महाराज सप्त्यातलं कीर्तन आहे, जरा देवा धर्माचं बोला. मी म्हणलं बाबा तुम्ही म्हणता तेही खरंय, पण आमचे छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तुम्हाला सप्तेच करावं लागत नव्हते, देवा धर्माचं बोला म्हणायचं कामच पडत नव्हतं. राजे तुम्ही जर आला नसता तर या गावामध्ये तुळस राहिली नसती. राजे तुम्ही जर आला नसता तर या देशामध्ये आपल्याला बघायला कधी मंदिरावर कळ दिसला नसता, कोणच्या कपाळाला कुंकू नाही, कोणच्या कपाळाला गंध नाही. राजे तुम्ही जर आला नसता तर इथं पहिल्यांदा मला भेटल्या बरोबर चर्मननं राम राम घातला, बरोबर आहे ना. नंतर तुम्ही भेटले जय हरी, नंतर तुम्ही भेटले जय श्रीराम, नंतर तुम्ही भेटले राम राम, जे काय असेल ते. राजे तुम्ही जर आला नसतात इथं कोणाला राम राम म्हणावं लागत नव्हतं, इथं कोणाला जय श्रीराम म्हणावं लागत नव्हतं, इथं कोणाला जय मल्हार म्हणावं लागत नव्हतं, इथं कोणाला जय महाराष्ट्र म्हणावं लागत नव्हतं, इथं कोणाला जय हरी म्हणावं लागत नव्हतं, इथं कोणाला जय योगेश्वर म्हणावं लागत नव्हतं. तर सगळ्याला मिळून काय म्हणावं लागलं असं बोला बरं. आता ही मी सांगायची गरज आहे तुम्हाला. असा एकच राजा आहे, ते राजा नव्हता, तो माणूस नव्हता, तर ते काय होतं, ते एक वादळ होतं, वादळ. आणि कोणतं वादळ होतं, एक वादळ होतं आणि भगवं वादळ म्हणायचं बरं का त्याला. आणि ते भगवं वादळ जेव्हा जेव्हा सुटल ना तेव्हा तरुणाई पेटून उठल. हा ध्यानामध्ये ठेवा, ज्याच्या नावात ताकद आहे ते भगवं वादळ एकदा होऊन जाऊ द्या.
छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की वा एकदा जोरदार टाळी मूत्र मारण्यासाठी का त्याचं उत्तर आहे ती ताकद आहे ती शक्ती आहे आजही इतक्या वर्षाच्या नंतरही त्यांचं नाव घेतल्याबरोबर माणसाच्या अंगामध्ये जे नवचैतन्य सळसळत ना कशाचीच तमा बाळगत नाहीत माणसं बरोबर आहे ऐका मी हे का बसवलं याचं उत्तर आहे हे आम्हाला कोणी शिकवलं त्याचं उत्तर आहे संत का त्याचं उत्तर आहे संत कुठे शिकवलं काय पुरावा आहे तुकोबाराचे स्पष्ट अभंग आहे जगद्गुरु तुकोबार यांनी श्रीमंत छत्रपती शिवरायासाठी लिहिलाय आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी हेर तुमचे वित्तधन ते मज मृतिके समान कंठी मिरवा तुळशी छत्रपती शिवरायांना उपदेश जगद्गुरु तुकोबार यांनी स्पष्ट सांगितला आणि इकडं आणलं का आले त्याचं उत्तर आहे धरावे संतांचे ते पाय विढाला तुटती भवाची बंधने भवनाम जन्मने मरणे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी इह संसारे खलु दुस्तारे कृपया पाहे पाहि मुरारी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते याचं नाव आहे भवबंधन बाबूराव महाराज काय नाव आहे भवबंधन ती भवाची बंधने तुटती म्हणून धरावे संतांचे ते पाय कोणी भवाची बंधने तोडण्यासाठी जे बेजार आहेत त्या साधकांनी आणि साधती साधने म्हणून धरावे संतांचे ते पाय अजून संत काय देतात संत ज्ञान देतात संतांमुळे अजून काय मिळतं त्याचं उत्तर आहे आपल्या जीवनात संत संग झाला आणि संतांचे पाय लागले तुका म्हणे आले घरा आणि तोची दिवाळी दसरा दिवाळी तोची आम्हा सण तोची आम्हा सण दसरा दिवाळी 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 तोच आम्हा सण सखे हरिजन भेटतील खरा दसरा ती आहे खरी दिवाळी ती आहे संत आले त्या दिवशी बरं चला आज काय आपल्या गावामध्ये सप्ताह सुरू झाला त्या दिवशीपासून दसरा आणि दिवाळी आहे बरं चला आज फटाके वाजले का नाही मंडळी कशामुळे वाजले सप्ताह आहे म्हणून सुखी कराली म्हणून नाही सप्ताह आहे म्हणून बरं फटाके का वाजवत असतात दिवाळीला आज वाजले का नाही रोज वाजायलेत ना का खरी दिवाळी आज आहे खरा दसरा आज आहे तुम्हाला सांगतो ना सप्त्यामध्ये सगळे लोक सुखी आहेत दिवाळीला सगळे सुखी नसतात कसं काय दिवाळीत किती बेजारी आहे त्या म्हातारीला विचारा जिची सून माहेराला गेली लेक आली नाही तिला विचारा सालभर करायची सवय नाही काय मला काय करा येईन खाला भेटन त्याला विचारा ज्याची बायको माहेराला गेली तुम्हाला म्हणाल बरं तुमचं सांग धीरज झालं की नाही का आशीर्वाद तुला बिगिन हो विढाला 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 इकडं बनवस्कर झालं की हा नाही का तुमचं बी पटकन हो ज्याचं ज्याचं राहिले त्याचं पटापट होऊन जाऊ ऐका आता माझं वाक्य दिवाळीला ज्याची बायको गेली त्याला विचारा दिवाळीची काय सोय येते एक नवरदेव म्हणला जायचं नाही दिवाळीला ती म्हणली का तू दिवाळीला गेल्यावर मी काय खाऊ ती म्हणली 15 दिवस पुरल इतका माल करून ठेवते
तेव्हापासून फराळ करतात बरं ते बकळं आयता करून ठेवायचं त्याला कमी पडू नये म्हणून शेणी. ती गेली दिवाळीला मजा आहे का बरं. दिवाळीला बायकोला माहेराला झाला नाही म्हणून नाही बरं का म्हणून नाही त्याचं उत्तर आहे 2 कारणानं. ऐका, माहेराची ओढ महिलांना किती असते ते महिलालाच माहिती आहे, आपल्याला कळायचं नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, बरोबर आहे ना. 2 विधानामध्ये ठेवा. जगाच्या पाठीवर कितीही तुम्हाला हितचिंतक वाढू द्या, माय बापापेक्षा दुसरं आपलं कोणी हितचिंतक नाही. त्याची कदर करा, त्याचा आदर करा. आणि पुढं वाक्य आहे, सासऱ्याचा कधीच अनादर करू नका. बरं, सासऱ्याला सुद्धा म्हणायलो हा. आणि बायकोला कवाच माहेर झाला नका म्हणू नका. महिला म्हणजे असं बरं झालं महाराज बरा बोलला ग, बरा बोलला. बरोबर आहे की कवाच नाही म्हणायचं नाही. कसं काय नाही म्हणायचं नाही सांगू का तुम्हाला मंडळी. त्याचं उत्तर आहे का, ज्या सासऱ्यानं तुम्हाला मुलगी दिली त्या बुवाची डेअरिंग कमी आहे का मुत्रम बुवा? कमी डेअरिंग आहे का? अहो बँकेत गेल्यावर पेन जर मागितली कोण भाऊ पेन बघू द्या म्हणलं तर मग तोंडाकडे 3दा बघते परतून देत आहे का नाही. काय म्हणायलो, पेन मागितली तर 3दा तोंडाकडे बघत आहे आणि पुन्हा विचार करून टप्पन काढूनच टप्पर देते. पण पेन द्यायला हिंमत करीत नाही. जिथं आपण पेन द्यायला हिंमत करत नाही तर पोरीचा बाप जशाल तशी पोरगी देऊन टाकते. त्याची डेअरिंगच म्हणावं लागेल का नाही. नंबर 1. दुसरी गोष्ट, बायकोला कधी त्रास देऊ नका, तिला कमी समजू नका. कशामुळं? तिचा जीव आपल्याला किती माहित आहे का? सुखात सोडत नाही, दुःखात सोडत नाही, गरिबी सोडत नाही, श्रीमंतीमध्ये सोडत नाही. यशनी असला तरीही त्याला काही वाटू देत नाही, कसं असो. आणि पुन्हा शेवटी काय मागती बाबा, देवा माझ्या मालकाला जास्त आयुष्य भेटू दे आणि पुढल्या जन्मात हेच बुवा मला भेटू दे, असंच म्हणते की. बरोबर आहे नाही? कोण म्हणलं यशनी असल्यावर काय म्हणत असेल, पेनार असल्यावर काय म्हणत असेल. मी म्हणतो पेनार असलं तरी असंच म्हणते, आयुष्य वाढू देच म्हणते, फक्त दुरुस्त होऊन येऊ दे म्हणते. बरोबर आहे. इतकं करते आणि पुन्हा मालकासाठी एक सण साजरा करते. इकडे बघा ना धीरज महाराज, सण साजरा करते आणि त्या सणाचं नाव काय, त्याची पूजा तर करतीच करते आणि पुन्हा एक अजून काम करते. कोणता सण आहे ते? वट पौर्णिमा. आणि पुन्हा काय म्हणते, वडापाव. वडापाव नाही बरं, काय म्हणते हे बघा महाराज, वडापाव नाही, वडापाव नाही, भजी पाव नाही. काय म्हणते, हे भगवान माझ्या पतिराजाला आयुष्य मिळू दे. बरोबर आहे. कोण म्हणतं? हा, पत्नी म्हणते. मग तिला दिवाळीला रोखायचं नाही, पण गेल्यावर काय होतं हे सांगू लागलो. विठाला तोची दिवाळी दसरा हे सांगू लागलो. धरावे संतांचे ते पाय. अजून का धरावेत? त्याचं उत्तर आहे, ते तुम्हाला ज्ञान देतात. संताशिवाय ज्ञान भेटत नाही. महाराज म्हणाले ना, जे तर ज्ञानाचा कुरुटा ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळखोनी, तद्विधी प्रणिपातेन हरिप्रश्नेन शेवया, उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शना, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संता या भजावे. सर्वस्वीशी संताची सेवा करा, धरावे संताचे ते पाय. एक माणूस म्हणाला, महाराज जाऊ द्या ना, आम्हाला हे सगळे मार्ग मिळण्यासाठी संताचे पाय शिवाय दुसरा एखादा मार्ग सांगा ना. नाथ महाराज म्हणाले, दुसरा मार्गच नाही. अभंगाचं तिसरं
सर्वांनी हात वर करायचे बरं का, सर्वांनी टाळी जोरदार वाजवा, हात वर करा, हात सगळ्याला ज्याला ज्याला त्यानं त्यानं. हा आता सर्वांचे हात आता असे वरीच राहू द्या, तो आपण शेतानून जातात ना तोवर, आणि असं सुंदर भजन म्हणायचं. विठोबा संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही, म्हणून धरावे संतांचे ते पाय. संताशिवाय देवच भेटू शकत नाही, आणि ज्याला संतान हातात धरलंय त्याला देव दूर करीत नाही. संपलं काम. पुरावा एकही नाही संताशिवाय देव भेटल्याचा. ऐका आता माझं एक वाक्य सांगतो. किती शास्त्र आहेत बाबूराव महाराज, किती पुराण आहेत नारायण महाराज, किती आहेत, सगळ्यामध्ये कथा येतात. पण एक गोष्ट सांगतो, नवती पुराणीच्या कथा पुढी माझा अनुभव मजची तत्वता, या याच्या दोन जागेवर दोन ओव्या येतात. एक ओवी अशी आहे, माझा स्वतःचा अनुभव आहे, जे संताला भजले ते वाया गेले नाहीत. आणि एक ओवी अशी आहे, ज्याने संताची निंदा केली त्याचं भलं झालं नाही. जे निंदिती साधू संता त्याची खस्ता रोकडी. संताची निंदा करणाऱ्याचं बरं होत नाही, आणि संताची सेवा करणाऱ्याचं कधीच वाटोळ होत नाही. विडाला विडाला संताविन प्राप्ती नाही. जाऊ द्या पुराणातलं, आता आमचं सांगतो बरं का, माझा स्वतःचा अनुभव काय होतं संतांच्या सेवेनं. नेहमी मारुतराव महाराज सांगायचे, अरे आम्ही मोतीराम महाराजाचे म्हणून घेतो, नुसतं मोतीराम महाराजाचं कुत्र म्हणून घेतो आम्ही मोतीराम महाराजाचं, तरी आमचा एवढा थाट आहे. सोपान काका म्हणायचे, आमचा डुप्लिकेट परमार्थ आहे तर एवढी मजा आहे, खरं केलं किती मजा होईल. बरोबर आहे. आता माझा अनुभव सांगतो. मी एक सामान्य माणूस, तुमच्यासारखा आपलाच एक शेतकरी माणूस, पण आज आम्ही या जागेवर आहेत. कशाचा परिणाम आहे? संतांच्याच कृपेचा परिणाम आहे. ऐका ना दादा, त्याने हातात धरलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, रोज एक कीर्तन आहे, नाही तर भागवत आहे, भागवत आहे नाही तर कीर्तन आहे. दुसरी गोष्ट, खायला कमी नाही. बाबा बरोबर आहे की काय काय खावा, खाणे को मिष्टान न मिले, बरोबर आहे, कमी नाही. पुन्हा लोक पाया पडतात, कोणी सगळे पाया पडतात, लहान मोठे पाया पडतात, पुन्हा फुकट पडत नाहीत. बरोबर आहे की दक्षिणा देऊन पडतात. कोणी 10 देईल, कोणी 20 देईल, कोणी 50 देईल, कोणी 100 देईल, कोणी 500ची नोट देईल आणि पाया पडल. आपण या गादी लबाड बोलणं हे सगळं आम्हाला मिळाले. बरोबर आहे. आता तेच आमच्याच बरोबरीचे काही पोरं, आमच्याच बरोबरीचे काही माणसं होते ना, त्याला पाया पण कोणी देईच ना, पण तेच लोकांच्या पाया पडायले. 50 दे ना, 50 द्यावाच लागतात, दे ना, नाही तर ईस तरी द्यावाच लागतात. कोण म्हणायले? एक तोच एक माणूस 20 रुपये मागत लोकांच्या पाया पडायला, कोणी दमडी देणं झाले, आणि तिथं आम्हीच लोक आमच्या पाया पडून 500ची नोट द्याल. परिणाम कशाचा आहे? फरक कशाचा आहे? धरावे संतांचे ते पाय. बापू मारुतराव महाराजांची भेट झाली. गुरु मारुती महाराज दस्तापूरकर माझ्या वडिलांना आळंदी आणलेलं होतं ठेवण्यासाठी. मला नाकार झाला घरातून शिने. मी रडलो. वापस याचं म्हणलं. मारुतराव महाराजांना डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, रडू नको, जा घरी राह. जे आळंदीत राहून शिकायचं होते सगळं तुला घरी येईल, एवढा आशीर्वाद दिला आणि घरला आलो. त्याचा आज हा परिणाम आहे. किती कार्यक्रम आहेत, दम आहे का आपल्याला? काही भेटायले, काय एवढं सगळं चाललंय? त्याचं उत्तर आहे, धरावे संतांचे ते पाय. असे जे संत आहेत. मग माणसं म्हणतात, महाराज तुमचं सगळं खरं आहे, पण आता ओरिजिनल संत कुठं राहिले?
कोणाच्या मागं लागावं, कोणाच्या मागं जावं, ते दुसरंच घराणं निघायले, तिसरंच काहीतरी व्हायलंय. नको बाबा कोणाच्या मागं लागणं, बरोबर आहे ना. खरे संत आता राहिले नाहीत. मी म्हणतो तुम्ही कोणाचं काही बघूच नका, कोणाला काही म्हणूच नका. आजही आपले खरे संत मोतीराम महाराज आहेत, आजही आपला खरे संत मारुतीराव महाराज आहेत, कोणजी महाराज आहेत. याच्या समाधीवर जा, डोकं ठेवा, त्याचे पाय धरा, कोणाला म्हणू नका आणि कोणाच्या मागं लागू नका. लागायचं असेल तर कोणजी महाराज आजही आपले संत आहेत. गेलेत का आहेत ते? जात नसतात ते. पहिल्यापेक्षा अजून जास्त ताकदवर होत असतात ते. का? पहिल्यांदा ते व्यापक नसतात, तर आता व्यापक असतात. सर्वभूती आता ते असतात. म्हणून अशा संतांचे पाय धरावे, त्यांच्यावर विश्वास ठेवावा. आपलं कधीही वाया जाणार नाही. विढाला विढाला ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली यातल्या एका चरणाचा अर्थ सांगायचा राहिलेला आहे. मी सरळ सरळ सांगून गेलो. जे पूर्ण करीती मनोरथ, म्हणून धरावे संतांचे ते पाय. साधू संत सर्व मनोरथ पूर्ण करतात. महाराज साल सांगण्यापूर्वी माझं एक छोटंसं निवेदन आहे. ते असं, आपल्याकडे एक ग्रंथ विक्रीसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे, ज्याचं नाव आहे श्री संत महिमा भाग 2. आपल्या गावामध्ये भाग 1 आलेला आहे, भाग 2 आलेला नाही. भाग 2 म्हणजे श्री संत मारुती महाराज दस्तापूरकर यांचं चरित्र. त्याचबरोबर नुसतं इतक्यावर थांबत नाही. या जगाच्या पाठीवर जेवढे शास्त्र आहेत, हे सगळे शास्त्र तुम्हाला आम्हाला माहिती असावेत. याचा एक पूर्ण इतिहास आहे आणि संपूर्ण रीतीनं सुंदर असं ते शास्त्र आपल्याकडे मी तुम्हाला सांगतो. का? मी तुम्हाला सांगितलं स्वयंपाक कसा करावा त्याचं शास्त्र आहे, जेवण कसं करावं याचं शास्त्र आहे. बोलता बोलता मी तुम्हाला बोलून गेलो. ऐका, जेवता जेवता सख्या भावाईनं दोघांना एका ताटामध्ये जेवावं, त्याला 4 धाम केल्याचं पुण्य लागत आहे मंडळी. किती धामाचं? 4 धामाचं. बापानं लेकीला ताटात घेऊन जेवावं. जगातलं आपल्या जीवनातलं केवढंही संकट असेल ते टळते. अगदी अपघाती मरण सुद्धा टळते. लेकीला संग घेऊन जेवावं, पण लेक असावी लागते बरं, काही त्याची आट आहे. बाईनं मालकाच्या ताटात, मालकानं ताट धुतलं म्हणजे जेवण केलं, हात धुतला नाही, त्या ताटामध्ये जेवावं, तिला 2 धाम केल्याचं पुण्य लागत आहे. ऐका, प्रत्येक गोष्ट एका एकाचं शास्त्र आहे. असे सगळे शास्त्र, त्याचं विज्ञान ज्या ग्रंथामध्ये आहे ते. माळ का घालावी, गंध का लावावा, साध्या साध्या गोष्टी. आता आपण महादेवाची पूजा करतो, महादेवाला भक्तानं कधीच कुंकू लावायचं नसते आणि हळद लावायची नसते. किती लोकांना माहित आहे? महादेवाला प्रदक्षिणा घालायची नसती. अशा सगळ्या गोष्टीचं शास्त्र त्या ग्रंथामध्ये मिळेल. त्याची किंमत आहे 200 रुपये. ज्याला पाहिजे असेल त्याने संपर्क साधावा, मिळून जाईल. आणि त्याच्यानंतर दुसरं एक निवेदन आहे छोटंसं. ते असं, दादा तुमचं बंद केलं का? ते केलं का बंद? दुसरं एक छोटंसं